आखाती युद्धाचे काय काय परिणाम झालेत हे गेल्या 15 ते 20 दिवसात तुम्ही बघत असाल. तुम्हाला अगदी गॅसच्या रांगांपासून ते महाराष्ट्रातल्या एक्सपोर्टपर्यंत कशा कशाला प्रॉब्लेम झालेत हे दिसेल. कदाचित क्रूड ऑइलचे किमती आता हाईक झाल्यानंतर इथल्या पेट्रोलचं पण भाव सगळे वाढलेले तुम्हाला दिसतील. मुद्दा काय माहिती का, या सगळ्यामध्ये एक गोष्ट फार वेगळ्या पद्धतीने घडते, ते म्हणजे इथले सायबर क्रिमिनल्स यांची मोडस ऑपरेंडी आत्ताच्या सगळ्याला अनुसरून कशा पद्धतीने घडते. आणि मग हे फ्रॉड्स गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेत आणि स्पेशली गेल्या 15 ते 18 दिवसांमध्ये त्याचे नंबर्स इन्क्रीज झालेले दिसतात. कारण वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना त्यांचा जो नंबर आहे याच्यातला त्याच्यावरती कॉल येत आहेत, त्यांच्यासोबत लोकांसोबत सायबर फ्रॉड झालेत आणि तुमच्या LPG शॉर्टेज आहे किंवा तुमच्या MNGLची लाईन कापली जाणार आहे वगैरे अशा पद्धतीचे मेसेज येत आहेत आणि या सगळ्यामधून लोकांचे ऑनलाईन पैसे लुटले जातात. मी आत्ता पुण्याच्या कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे CP ऑफिसमध्ये आणि अर्थात इथे माझ्यासोबत पंकज देशमुख आहेत, जे अतिरिक्त आयुक्त आहेत पुण्याचे. मला समजून घ्यायचं आहे की मोडस ऑपरेंडी तर ह्याच्यातच सेम होती. लोकांचे शेअर मार्केटमध्ये पैसे आता तुमच्याकडे कंप्लेंट्स येत होत्या किंवा कोणी आणखी काहीतरी ऑनलाईन फ्रॉड झाल्याचं तुम्हाला दिसत होतं. हे गेल्या 15 ते 18 दिवसामध्ये गॅस म्हणजे साधारण लोकांमध्ये ज्या गोष्टीचं पॅनिक आहे त्याच्यावरून नक्की कशा ह्या सगळ्या मोडस ऑपरेंडी तुम्हाला दिसतात? ह्यामध्ये आमच्या असं निदर्शनास आलं आहे की गॅसच्या अनुषंगानं काही लोकांना अप्रोच करण्यात येत आहे किंवा लोक ऑनलाईन गॅस रिफिल किंवा ह्या संदर्भात जेव्हा सर्च करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना सायबर जे फ्रॉडस्टर आहेत ते काही लिंक्स पाठवत आहेत आणि त्या ज्या लिंक्स आहेत त्या फेक लिंक्स असतात. त्या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर बरेचदा कुठले तरी एखादं सॉफ्टवेअर त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतं. काही सायबर क्रिमिनल्स हे APK फाईल्स पाठवतात त्या ॲपच्या संदर्भात आणि ते एकदा डाउनलोड झालं की त्याच्यावरनं लोकांना एक तर पैसे पाठवायला लागतात, नाही तर बरेचदा ते APK फाईल जर डाउनलोड झाली तर ते जे ॲप आहे ते तुमच्या मोबाईलचाच ताबा घेऊन अनेकांचे पैसे अकाउंटवरनं वेगवेगळ्या म्यूल अकाउंट्सला हे ट्रान्सफर करतात. सो ही साधारण मोडस आहे. महत्त्वाचं आहे की सायबर क्राईममध्ये इश्यू असा होतो की लोकांना माहीत नसतं की आता मी जाऊ कोणाकडे. म्हणजे पोलीस स्टेशनला आता तिथे असेल किंवा लोकांचा परत विषय असा असतो की आता फ्रॉड झाला आहे, मग मला मधला तो बफरिंग टाईम असतो की पोलीस स्टेशनला जा, आणखी कुठे सायबरला तक्रार नोंदवा वगैरे वगैरे. तर एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीत की ज्या स्टेप्स आपल्याला अवॉइड करता येतील? कारण काय सायबरमध्ये एक गोष्ट क्लिअर दिसते की जर तो फंड एकीकडून दुसरीकडे पटापट पटापट जाणार असेल तर मग तो रिकवर कसा होणार हा प्रश्न होतो. ह्यामध्ये नागरिकांनी अशा प्रकारच्या कुठल्याही लिंक्सला तर पहिले तर क्लिक करू नये, कारण ह्या फिशिंगच्या लिंक्स आहेत. म्हणजे हे जसं मासेमारी करताना गळ टाकतात अगदी तसंच जे क्रिमिनल्स आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांनी तुम्हाला फसवायसाठीच गळ टाकलेला आहे. तो कुठल्याही प्रकारे अशा ज्या अनव्हेरीफाईड लिंक्स आहेत त्या क्लिक करू नये. एक दुसरं, कुठल्याही प्रकारच्या APK फाईल्स ज्या आहेत त्या नागरिकांनी आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू नये, कारण त्या APK फाईल्स डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईलचा कंप्लीट कंट्रोल हा त्या सायबर क्रिमिनल्सकडे चालला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे की नागरिकांना एकच आव्हान आहे की पोलीस स्टेशन ही जी संस्था आहे ही 24 तास चालणारी आहे. त्यासोबतच विविध पोलीस चौक्या आहेत आणि नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन जर अशा संदर्भातली जर माहिती दिली तर त्याच्यावर तात्काळ ॲक्शन घेता येईल. जर एखाद्यासोबत सायबर फ्रॉड झाला आहे असं त्याच्या निदर्शनास येतं आहे तर मग त्यांनी 1930 ही भारत सरकारची सायबर क्राईमच्या संदर्भातली हेल्पलाईन आहे. त्या हेल्पलाईनवर जाऊन जर त्यांनी आपले बेसिक डिटेल्स जर दिले आणि नेमका काय प्रकार घडला आहे हे फोनवर जरी सांगितलं तरीसुद्धा जे जाणारे पैसे आहेत त्यांच्यावर होल्ड ठेवता येईल किंवा ते अकाउंट्स फ्रीज करता येतात. पण मग बऱ्याचदा तुम्हाला असं जाणवतं का की या सगळ्या तक्रार घेण्यामध्ये किंवा लोकांनी पोलिसांना अप्रोच करण्यामुळे वेळ लागतोय म्हणून मग ते रिकव्हरीमध्ये प्रॉब्लेम येतात? नाही, ह्याच्यामध्ये एकदा पैसे इतके स्पीडनी मल्टिपल अकाउंट्समध्ये जातात की बाय द टाईम पोलीस ह्या सगळ्या गोष्टीचा एक म्हणजे ही प्रोसेस करून कारवाई सुरू करतात तोपर्यंत ते 10-20 लेयर्सपर्यंत ते खाली गेलेले असतात. त्यामुळे अशा सगळ्या गुन्ह्यांमध्ये रिकव्हरी ही चॅलेंज आहेच. परंतु नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल असेल किंवा त्यांच्या अंतर्गत चालवण्यात येणारी 1930 ही हेल्पलाईन आहे, हिचा जर वेळेत वापर केला तर निश्चितपणे हे जे जाणारे पैसे आहेत ते बऱ्याच अंशी हे रोखता येतील. ज्या प्रकारे ॲक्सिडेंट झाल्यानंतर गोल्डन आवरचा कॉन्सेप्ट आहे की एका तासाच्या आतमध्ये जर त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली विक्टीमला तर त्याचे जगण्याचे चान्सेस वाढतात. सिमिलरली इथे जर आपल्यासोबत जर फ्रॉड
पहिले तर फ्रॉड होऊ नये ह्याची दक्षता नागरिकांनी घ्यायला पाहिजे आणि जर फ्रॉड झाला असं लक्षात येत आहे तर 1930वर ते रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा काय होतं मला जाणवलं की फक्त लिंकपर्यंत गोष्टी नाही राहत. लोक रॅन्डम टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करतात. तिथे काहीतरी त्यांना दिसतं की आणखी दोघं तिघं आहेत, त्यांना त्याच्यापासून लाभ मिळतोय. किंवा तिथे दिसतं की अरे ठीक आहे, म्हणजे गॅसचं बुकिंग आहे का, आता गॅसचं बुकिंग तर आपलं पण इश्यू राहिलं, आपलं आधीचं पेमेंट राहिलं तर आपण पण त्याच्यावरती जाऊ, त्याच्यावर ॲप डाउनलोड करायला लावतात आणखी एक दुसरं वगैरे वगैरे. हे मला असं वाटतं की एक एक सायकलमध्ये माणूस त्या सगळ्या अडकत जातो. नक्की आत्ताच्या घडल्या कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत इमिजिएटवरती की या सायकलमध्ये तुम्ही अडकणार आहेत, कारण एकातून ते दुसरं ओपन होतं. मी आपल्याला सांगू इच्छितो की जो काही सिलेंडरच्या टंचाईचा जो विषय होता त्याच्यावर ऑलरेडी तो ॲड्रेस झालेला आहे आणि जे काही आपण जर वेटिंग टाईम जर बघितला तर तो पण आता कमी केलेला आहे आणि भारत गॅस किंवा ह्या जे बुकिंगचे जे आहेत त्यांचे सेट मोबाईल नंबर्स हे ऑलरेडी आहेत. त्या पलीकडे इतर मोबाईल नंबर्सवर त्यांनी ट्राय करू नये. राहिली गोष्ट की टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲपचे जे विविध ग्रुप्स आहेत हे ग्रुप्स बऱ्याचदा हे तुम्हाला फसवण्यासाठीच असतात. लोकांनी अननोन ग्रुप्समध्ये किंवा अनॉनिमस ग्रुप्समध्ये एस्पेशली टेलिग्रामचे जे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट करू नये. ह्याच्यामध्ये जे सायबर क्रिमिनल्स आहेत ते तुमच्या सायकोलॉजीसोबत खेळत असतात. म्हणजे देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो जे म्हणतात. सो बरेचदा असं होतं की तुम्हाला अननेसेसरीली बाकीचे लोक अँक्शियस होतात आणि ते सगळं फेक असतं आणि जो त्या ग्रुपमध्ये नव्याने सामील झालेला आहे त्याची अँझायटी ते वाढवतात आणि मग अशा अँक्शियस स्टेटमध्ये एखादा नागरिक एखादा व्यक्ती हा व्यवस्थित किंवा रॅशनल डिसिजन घेऊ शकत नाही आणि त्यामध्ये मग अशा सगळ्या चुका होत जातात. थँक्यू सो मच. मुद्दा असा आहे की हा व्हिडिओ जो रेकॉर्ड करतोय माझा कॅमेरामॅन त्यासोबतही हा संपूर्ण काल प्रकार घडला, म्हणून मी मुद्दावर आलो होतो की एक्झॅक्टली इमिजिएट बेसिसवरती तुम्हाला काय करता येईल. काय घडलं तुम्हाला मी सांगतो. तुमच्या व्हॉट्सअपवरती मेसेज येतो, MNGLचा वगैरे त्याचा फोटो असतो, तो म्हणतो की तुम्ही जर बिल नसेल भरलं, आधीचं बिल तुमचं पेंडिंग आहे आणि त्यासाठी तुम्ही लगेच ते बिल रात्री 9:30पर्यंत पे करा. खाली नंबर दिलेला असतो, तुम्ही नंबरवर कॉल करता, समोरचा माणूस सांगतो सर सुविधा ते सगळी ऑनलाईन आहे, तुम्ही MNGL नावाचं ॲप आहे किंवा असं तत्सम तो काय ते सांगतो ते डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर तुमचं पेमेंट डिक्लाइन होतं. मग तो तुम्हाला सांगतो की ओके UPI पेमेंट तुमचं फेल झालं आहे का, तर तुम्ही डेबिट कार्ड घ्या आणि एक 10 रुपये पे करून बघा. आता 10 रुपयेच पे करायचे असतात म्हटल्यानंतर आपणही लगेच पे करायला जातो, पण अशावेळी त्या डेबिट कार्डच्या डिटेल्स ऑलरेडी तिकडे शेअर झालेले असतात. ते पेमेंट पण डिक्लाइन होतं. त्यानंतर परत तुमच्या आणखी दुसऱ्या कार्डच्या डिटेल घेतल्या जातात आणि अशाच पद्धतीने जोपर्यंत तुम्ही तुमच्या आधीचं प्रिव्हियस बिलचं किती आहे काय नाही हे बघेपर्यंत जे 10 रुपये पाठवायचा प्रयत्न करताना तोपर्यंत तुमचे किमान 2 कार्डचे डिटेल शेअर झालेले असतात आणि खटाखट टेक्स्ट मेसेज येतात की तुमचे पैसे कटलेत. करू नका हे, कारण गॅसच्या संदर्भातल्या जसं सरांनी सांगितलं की सगळ्या ॲडवायझरीज गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत. MNGL काही सिलेंडर्समध्ये नाहीत, ते पायपिंग आणि याच्या गॅसमध्ये आहेत. पण मुद्दा मूळ असा आहे की इतकं पॅनिक होण्याचं सिच्युएशन याच्यासाठी नाही आहे की कमर्शियल गॅस बंद आहेत. LPGसाठी जे आत्ताच्या रांग आहेत हे फक्त पॅनिक आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि तुमच्याकडे जर समजा सिलेंडरचा काही इश्यू असेल बुक करा, तो सिलेंडर तुम्हाला आज ना उद्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार आज पुण्याच्या कमिशनर कार्यालयातून.